काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांग. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. आणि आजचा आपला दुसरा दिवस उजाडला आहे. आणि कालच्या दिवसात तुम्ही बघितलं असेल पूर्ण दिवसभरात आलो, मजा केली, नदीवर गेलो, भिजलो, त्याच्यानंतर संध्याकाळी वाढदिवस साजरे केले, खाली जाऊन आलो, फिरून आलो, वाढदिवस झाला, त्यानंतर साप दिसला आपल्याला वरती. फुल कालचा दिवस एकदम बोलत ना एंटरटेनमेंट आणि एकदम भारीवाला गेला आहे. आणि आजचा आपला दुसरा दिवस सुरू होतोय. मी सकाळी उठल्या सर्वजण आपण आता निघालो कुडपण, म्हणजे मिनी महाबळेश्वर बोलतात, पोलादपूर रायगडमधले ते. आणि आणि बाबांना बघायला बोलतात कसले व्हिडिओ काढतोय सांग मला. तर ब्लॉग असतो बाबा, युट्यूबला टाकतो आपण, हे सगळं घेतो, काढतो आणि युट्यूबला टाकतो. हा, मग सगळ्यांना बघायला भेटतं. आज सुद्धा पोहायला जायचा प्लॅन आहे. पाऊस जर नाही आला तर पोहायला जायचं आहे आपल्याला. त्यामुळे आजचा दिवस पण फुल धमालमध्ये जाणार आहे आणि एन्जॉयबल होणार आहे. चलो चलो वाट. आणि पब्लिक सगळे तयार कपडे वपडे घालून बसले. प्रतीक दादा यांच्यावर सगळा आजचा गेम आहे. नुसते एस मारायचे दादा, एस. उठले का, कुठे राहिले ते? चल ओंकार, आता आत का गेले हो? आपली गाडी पण रात्री आपण तिकडे पार्क केली ना. चल पहिली गाडी घेऊ. सकाळचं गाव एक नंबर असतं. सकाळी उठल्या पाखरांचा आवाज मुंबईच्या गाड्यांपेक्षा काहीतरी वेगळं सुख देतो आपल्याला, त्यामुळे मजा येते. भाऊ कसं वाटतं कालपासून? मजा येते बस. मान थोडी नीट झाली आतापर्यंत, बाकी काय. आणि कोकणचा राजा गँग आपली निघाले तयार बिहार होऊन. वर फोटो काढायचे हिशोबात आहेत सगळे. हा नो बरोबर ना. आणि हे परसुळे गावचं मंदिर. चला बसलो, थोडं अंग तापलं आपलं, थोडेसे चटके बसतात फक्त गाडीत. बसले का सगळे? प्रतीक दादा रेडी फॉर एस. चलो टर्न आहेत. जीप माझ्या कोकणचो बाई तोर भारी दिसते, भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते, भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी. मारायला भेटणार ना. असंच. आणि फायनली पोहोचतोय आपण आपल्या स्पॉटवर कुडपणच्या. एक नंबर थंड आहे इथे. अजून पण व्ह्यू बघू शकता सर्व. आता नवीन बनवलंय येणाऱ्या जाण्यासाठी. जर पोलादपूरला आलात तर कुडपणला नक्की या. आणि हा खाली व्ह्यू, ओ हो 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 हो, काय हा व्ह्यू. आणि ही काठी इकडे, बिवाची काठी. 3 दिवस ते शेंगदाणे खातोय आल्यापासून. क्लास तो धबधबा. पाणी अजून जोरात आलेलं नाही. आणि तिकडे वडगाव आहे, वडगाव. ते बघा ते, हा वडगाव आहे तिकडे भाई. खेड तालुका. एक नंबर. ते असं वाटतं कुठेतरी उत्तराखंड साईडला आल्यासारखं वाटतंय. वरती ढग वगैरे, की थोडा बर्फ टाकला पाहिजे या डोंगरांवर. मित्रांनो बघितला असेल कुडपणचा तुम्ही हा पूर्ण नजारा, निसर्ग एकदम बोलत ना मनाला मोहून टाकणारा हा निसर्ग आहे. आणि पाऊस पाहिजे होता यार, पाऊस असता तर अजून मजा आली असती इथे. फणस चला, फणसाची तस्करी. फणस चोर बघा, फणस चोर गाईस, फणस चोर बघा.
आराम आता तो फुटला पण गरे होते काय बरोबर कापा आहे कापा हा ना मला समजत नाही तू बघ हातरी पकडे अरे बैल पकड हे पकड पकड ना हे घे ना आणि उतरलो झाडावरून फणस भेटलेत आपल्याला मुंबईला न्यापुरता भेटले बस झाले बाकीचे बगे होते सगळे फणस आणाय पण जड झालेले आहे ना तर देतो यांच्यातले आहे ना पण त्याला फणस मागा फक्त तुम्हाला देतो चला जाऊया घरी आता पटापट भूक लागली आणि मित्रांनो आता घरी आलो आहे चेंज वगैरे केले शॉर्ट्स वगैरे घातल्या आता चाललो आहे नदीवर पोहायला सगळे गेले गावातले पुढे आम्ही पण त्यांच्या मागे मागे पळत चाललो आहे घरी आलो खायलाच काय नाही एवढी भूक लागले बोलले पोहे करतो पण काय पोहे आणि काय भात पण दिसला नाही आणि मित्रांनो फायनली बाबा आज पोहायला भेटते काल पोहायला गेलो आणि पाऊस आला अख्खी वाट लावून टाकली पोहायची ऑलरेडी आपल्या गावातले इथे आलेत भाई एक्सायटेड आहे मरो पोहायला भेटते पहिलं पोहून घ्या मजा येणार आहे एकदम पाठ आहे प्रॉपर सगळे पोहत आहेत भाई चला फटाफट मामा लोक एन्जॉय करतायत हा आम्हाला येऊ द्या दादा दादा माझ्यासोबत आहे हा तुझ्यासोबत येऊ इथं इथं नाही मी नाही मी तिकडे चाललोय हा आणि फायनली चाललोय आता आतमध्ये फुल मजा येणार आहे पाणी बघू शकता स्विमिंग पूल पेक्षा भारी आमची नदी आहे हा हा मागे सगळे एन्जॉय करतायत आता मी पाण्यात उतरतो पहिला नंतर तुम्हाला सांगतो काय ते ऍक्सिडेंट हे बाबू हे वरती लादी पडली लादी हा एक नंबर प्रत्येक भावाला आणला आपल्या गावाला इकडून चला कॉर्नरनी चल आणि तिथे चल तिथून भाई जाम डेंजर मध्ये एक नंबर सगळे पावतायत मागे मामा कुठे आहे तू हा बाकी आपली कोकणचा राजा गँग भरलं रताळी अख्खी आहे पोहायला हा जुना खिलाडी आयन मुवमेंटला मागे जातो पण काय बोलतो हे इकडे बघा रे नागडे उडे कंपनी इकडे बघा तिकडे दादा आमचे दादा एकटे आंघोळ करतायत मग घेऊन आलेत नदीवर मग घेऊन नदीवर येणारे पहिले तुम गरीब लोग को क्या पता हम क्या करते परसुराच्या बाहेर नाही गेली पाहिजे कसा हा बघा याचे करामध्ये बघा उडी आपले ओंकार सागर लावले ओंकार घे साबण दिला लंगड्या मार कुडी
आणि मित्रांनो बघितलं पोहायला वगैरे एवढी मजा आली. त्यानंतर एवढी भूक लागलेली काय सांगू. आणि त्यात आम्ही व्हेजवाले म्हणतो अजून प्रॉब्लेम. मग इकडे बहिणीकडे आलो तर भाकरी वगैरे सगळं पोटभर दाबून खाल्लेलं आहे. मी आणि प्रतीक आम्ही दोघं व्हेजवाले आहे त्याच्यामुळे दोघांना आलो, दोघं जेवलो तर थोडं बसतो. आणि आता सर्व झालंय पाहून वगैरे. आता जाणार आहे आपण ज्या कारणासाठी सर्वजण गावाला आलेत, ज्या बोलतात ना जी मजा करायला आलेत, जे काम आहे इथे येऊन, ती म्हणजे राखण. आणि राखण द्यायचा कार्यक्रम आता म्हणजे भांडी वगैरे लोक ठेवून आले असतील. आता आपण डायरेक्ट माळावर जाणार आहे आणि जी काय राखण करतात, कशी करतात, बाहेर जेवण बनवतात, नैवेद्य ठेवतात, त्या सगळ्या गोष्टी बघू. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपली गावची राखण द्यायला, आपली घरातली राखण द्यायला. माझा भाऊ रोहित तो जरा थोड्या कारणास्तव म्हणजे इथे अवेलेबल नाही, त्यामुळे जरा मी कॅमेरा हँडल करतो. आपल्या राखणीत आता भात शिजतोय आणि पेट झाली ते बघा आता 5 मिनिटामध्ये उकली. 5 मिनिटं उकली. पहिले ढकल इकडून असताना सर्व गोष्टी असायच्या. ताते यायचो, आम्ही यायचो संगाती आणि मग ते चालू करायचो. नमस्कार मित्रांनो, तर आता आपल्यासोबत आहेत आपले सुनील दादा आणि रामाका. ते आपल्याला राखण्याबद्दल 2 जुन्या गोष्टी त्यांच्या आठवणीतल्या सांगतील आणि त्यांच्याशी आपण जरा आता गप्पा मारूया. काय सांगा रामाका? काय सांगायचे? तुम्ही कोंबडे वगैरे कशा आल्याचे, म्हणजे पोलादपूरवरून की आपल्या गावची कोंबडी असायची. क्षेत्रपाल, तुटवली, परसुले कोंबडी आणायचो, ते इथं निवद बनवायचो, त्याच्यानंतर कापायचो, त्यानंतर इथं निवद दाखवायचो. वाडवडिलांनी इथे आमची शेती आहे आणि हे पाणी आहे, हे पाणी टिकावं आणि शेती टिकावी यासाठी वाडवडिलांनी इथे एक ही एक राखण चालू केली इथे. अशा जुन्या गोष्टी यांच्या. तेव्हा भरपूर पोरं पण असायचे ना, रामाका, चतुराका वगैरे. हे कधीतरी असायचं. शाळेमध्ये निवद करायचो आम्ही, शाळेमध्ये, जुन्या शाळेत. पाऊस वगैरे पडला की पाऊस लय असायचं. इथं कधी चालू केलं? इथे बनवायचो आणि तिथे बनवायचो. कधी पाऊस आला आणि एकच बनवायचं ताते, एकदम रस्सा. ताते अगदी तडाखेबाज बनवायचे. 2 फोडा द्यायची, तांब्यावर रसा द्यायचं. तुम्ही बघू शकतात आता आम्ही व्लॉग बनवतोय कुड्याची पानं घ्या आणि कुडाचे पानं घ्यायला आलोय. ओंकाराला कुडाची पानं हे करतोय. तुला देणार आहे आता. तर मित्रांनो, आपण ही कुड्याची पानं आता जमवलेत आणि ही कुड्याची पानं आता आपण निवद देण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण वापरणार आहेत. तर चला आपण तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवूया. वा, अप्रतिम असं निसर्ग आपल्या बाजूला आहे. बघा पडला. अरे आपले ब्लॉगर आता आलेले आहेत मित्रांनो, ते बघा आपले ब्लॉगर तिकडे समोर. आणि फायनली मित्रांनो, आपण ज्या कारणास्तव इथे आलो आहे म्हणजे राखणीला गावाला आलो आहे, ती आता राखण आपण इथे सुरू केली आहे. आता अर्धे व्हिडिओ काढलेत आमच्या ओमकारनी, गणेशनी, ते आहेतच तुम्ही बघताय. आणि त्याच्यानंतर आता इथे निवद बनवतील, सगळे निवद वाढतील, त्याच्यानंतर सर्व गाव वाडी इथे जेवेल. आणि आमचे मामा आता निवद काढतायत इथे. मामा कसले निवद काढता? हा चोखा निवद आहे. अच्छा. बहिरीला आणि कालकाईला समजून सांगायचा की हा चोखा निवद आहे, तो ज्याचा मान आहे त्यांना देऊन टाका. अच्छा. असा इथं माणसाचा हे 7 माझ्या बाप्पा बहिरी रवळला तर माझ्या बाप्पा, कालकाबाई माझी आई, ही आम्ही गलती जी राखण देतोय, ही वर्ष परंपरा जी चालू आहे माझ्या बाप्पा, ही राखण जी आहे ही वाडवडिलांनी चालू ठेवली. ती आम्ही आता प्रथा ही अशी चालू ठेवलेली आहे माझ्या बाप्पा. ह्या इथल्या मालकाचा इथं जर का असेल की माझ्या बाप्पा बहिरी रवळाचा आणि कालकाबाई, जो हा चोखा निवदाचा जो मान काढलेला आहे, जो कोण असेल ते ज्याचा त्याला देऊन टाका आणि हा मान तुम्हाला इथं मान्य करून घ्या. त्याला म्हणतात गलती. गळत. बाई कसं वाटतं पाणी सीमा? गार असं नाही ग, प्युअर पाणी, बर्फाचं, थंड. ओरी देसी जुगाड.
चिकन मसाला लाल चिकन मसाला बोलून हॅलो गाईज, तुम्ही खाना था संपला आता. काका काय लाल व्हायचं आता जेव्हा समजेल. उद्या सुट्टी जेवण आवडतं. चला, आणि फायनली राखणीचं जेवण रेडी झालेलं आहे. सगळेजण लाईनीत पंगत बसले, मामा वगैरे. इकडे बघू शकता झणझणीत गावठी चिकनचा रस्सा, भात. ही असते पंक्तीची मजा. रतालवाडी आवली गँग आलेली आहे. झाडाच्या खाली आश्रय घेत होते. हे बघा, हा कॅप्टन आहे त्यांचा, उपकॅप्टन. हे मेंबर, हे कार्याध्यक्ष त्यांचे. सगळे सकाळपासून उपाशी आहेत. प्रतीक दादा पवार यांच्या हालत. चिकन चिकन चिकन. और भाई कैसा लग रहा है? टेस्टी आहे ना? सगळी राखण वगैरे जेवून बिवून झाले सगळे रेटरून. तिखटाने हालत बेकार केली या लोकांची. मी काय जेवलो ना, आपण प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे भाई. आपल्याला या चिकन बिकनमध्ये काय इंटरेस्ट नाही. पण गावची परंपरा एक राखण कशी असेल ती तुम्हाला दाखवली. चला मित्रांनो, सर्व राखण वगैरे 2 दिवसात धमाल मस्ती पूर्ण झालेली आहे. आणि आता परतीचा प्रवास आपला सुरू होतोय. त्या अगोदर आपण आपल्या गावचे म्हणजे परसोळे गावचं रताळवाडीचे कालकाई मातेचं दर्शन घेऊन आपण आता निघणार आहे. मित्रांनो, फायनली आपला हा आपण बोलतात ना एक राखणीचा प्रवास होता गावाला येऊन, तो सुद्धा इथे संपतोय. आणि जी काय 2 दिवसात एन्जॉय केले आपण केले, आपल्या मित्रांनी केली आहे, भावंड आहेत. आणि सर्वांनी बोलतात ना, राखण असो, पोहणं असो, फिरायला जाणं असो, त्या सगळ्या गोष्टींची एन्जॉय केली आहे. आणि आपला प्रतीक खास आकर्षण प्रतीक होता 2 दिवस. बाईक तुला कसं वाटलं ते सांग पहिलं. मजा आली, खूप मजा आली. भावांनी पण एन्जॉय केलं. पोहण्यापासून, खाण्यापासून, फिरण्यापासून सगळे एन्जॉय आपण केली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन गावच्या व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत राहणार आहे यापुढेही. आणि ही जर आवडली असेल तर आपली पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट नक्की करा प्रत्येकाने. थँक्यू. धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या